सोयाबीन कापूस दर, पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्यांना 100% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले। या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी लातूर शेतकरी संघटनेच्या वतीने गळफास घालून अनोखा आंदोलन करण्यात आले। जातीसाठी ना पातीसाठी लढाई आमची मातीसाठी अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। सरकारला सोयाबीनच्या दराच्या संदर्भामध्ये रविकांत तुपकर यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला, त्याच्यानंतर आत्मदहनचा इशारा दिला आणि ते आंदोलन त्यांनी यशस्वी केले। परंतु सरकार तसे मस व्हायला तयार नाही आहे। सोयाबीनचा एका क्विंटलचा खर्च 7,000 रुपये येत असताना आज घडीला मात्र सोयाबीनला बाजारामध्ये 4,000 रुपये सुद्धा मिळायला तयार नाही आहेत। आणखी नवीन सोयाबीन येण्याचा अवधी आहे, परंतु या सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं नाही। सरकार या सोयाबीनच्या दराच्या मागणीकडे यावं, सरकारचं लक्ष केंद्रित करावं म्हणून रविकांत तुपकर सिंदखेड राजामध्ये अन्नत्याग आंदोलन त्यांनी कालपासून चालू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही लातूरमधून सर्व शेतकरी सोयाबीन उत्पादक या ठिकाणी जमा होऊन त्याला पाठिंबा दिलेला आहे। आणि आम्ही आपल्या मार्फत मीडियाच्या माध्यमामधून आम्ही दाखवू इच्छितो की 7,000चं सोयाबीन जर 4,000वर विकायचं असेल तर गळ्यात हा फास येईल, नाही तर काय होईल शेतकऱ्यांच्या। हे प्रतिकात्मक आंदोलन म्हणजे शेतकरी आज आत्महत्या करतो आहे हे सरकारला दाखवून द्यायचं आहे। यावर जर सरकारला गांभीर्याने हा प्रश्न सरकारने घेतला नाही, तातडीने हा प्रश्न सोयाबीनच्या दराचा व इतर मागण्याचा सोडविला नाही तर मात्र हे आंदोलन उग्र स्वरूपाचं असेल आणि जोपर्यंत सरकार रविकांत तुपकर यांच्याशी सकारात्मक बोलणी करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन दररोज सुरूच राहील आणि आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस आम्ही वाढवणार आहोत।